गरमागरम खाऊन घ्या पटकन. मला एक सांग, तू आधी किचन मध्ये आलीसच का? मी तुला काय सांगितलंय? फक्त खाण्यासाठी किचन मध्ये यायचंय. हो काकू, पण मी नाही, मला काही ऐकायचंच नाहीये. आणि तुझे हे फाजील लाड आहेत ना, मी अजिबात करणार नाहीये. पण काकू नाही, मला काही ऐकायचंच नाहीये. आधी काय करायचं रे तुझ्या बायकोचं? काकू ऐका ना, ऐका. तुम्ही आता रागवू नका. मी तुमचं सगळं ऐकते की नाही. तुम्ही आता माझं ऐका, गरमागरम खाऊन घ्या, नंतर मी तुमचं सगळं ऐकून घेईन. अशी करते. अरे वा, पोहे वाढा बघू, मलाही भूक लागली आहे. कोणी केलंय? ही बेवडी तर काय करू शकत नाही. म्हणजे चांगले पोहे नाही करू शकत ग. नेत्रानेच केले असते, हो ना? बघूया खाऊन. छान झालं, मस्त. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते तुला, म्हणजे तू मला आवडो न आवडो, म्हणजे नाहीच आवडत, पण तू केलेला स्वयंपाक मात्र मला खूप आवडतो. खरंच छान करतेस, सिरियसली. खा ना तुम्ही, बघत काय बसलाय? नाही तर संपवून टाके ना मी. कोण आहे माहितीये ना? राक्षस. राक्षसी भूक आहे माझी. संपून जातील, खा. आई किती वेळ लावला? या बसा, गरमागरम खाऊन घ्या. सॉरी सॉरी. नेत्रा, आता तू पण घ्या खाऊन. हो घेते. मस्तच आहे. तेजसला पण आवडले असतं. मी त्यांना दिलेत ना डब्यात भरून. हो. नेत्रा, एक सांगू का? तू ना खरी राजाध्यक्षांची सून शोभतेस. म्हणजे आई, ममता ताईंनंतर एवढी चव फक्त तुझ्या हाताला आहे. आय अग्री काकू. त्रेतायुगात मी तुझा सेवक होतो, पण मला तेव्हाच कळलं होतं हा राक्षस मूर्ख आहे. म्हणूनच मी तेव्हा देवी आईच्या बाजूने गेलो होतो. आणि देवी आईने सुद्धा मला देवत्वाच्या बाजूला घेऊन या युगात नेत्राचा सारथी म्हणून जन्म दिलाय. माझा या युगातला जन्म देवी आईमुळे झालाय. त्यामुळे माझा मृत्यू सुद्धा देवी आई ठरवेल. तुझ्यासारखा मूर्ख राक्षस नाही. आणि एक दिवस वरचढ ठरलीस म्हणून तुला काय वाटलं? प्रत्येक दिवस तुझा असेल? हा अमावस्या पौर्णिमेचा खेळ आहे. अमावस्येनंतर पौर्णिमा येणारच. अगदी बरोबर बोललास. हा अमावस्या पौर्णिमेचाच खेळ आहे. आणि ह्या खेळात अमावस्या पौर्णिमेला गिळून टाकणार. बघशील. हॅलो. हा बोलतोय. काय? पण का म्हणजे? आर यू शुअर? ध्वज इथे ठेवला असेल या फॅक्टरीत? हीच ती जागा जिथे मला विरोचकांनी डांबून ठेवलं होतं. तुम्हाला? हो. कधी?
त्याला चौथ्या पेटीतल्या श्लोकांचा अर्थ हवा होता. तुम्ही सुद्धा होतात. मी तुम्हाला आठवत नसेल कारण विरोचकाने तुम्हाला वश केलं होतं. असेल, सॉरी, मला खरंच काही आठवत नाहीये, पण तरी मला असा प्रश्न पडला की विरोचक तो ध्वज इथे का ठेवेल? मला सगळ्या शक्यता पडताळून पाहिजे. अशा सगळ्या जागा शोधायच्या जिथे विरोचकाचा सहज वावर असेल. ठीक आहे, तुम्ही तिथे बघा, मी इथे पाहतो. घराच्या आजूबाजूला शोधलं पण तिथे कुठेही नाहीये. नाही नाही, घराच्या इथे नाहीच आहे. बागेत? नाही, बागेत नसेल कारण जेव्हा विरोचकाने ग्रंथ बागेत लपवला होता तेव्हा नेत्राने तो शोधून काढला होता. त्यामुळे बागेत नक्की नाही. कुठे असेल ध्वज? एक मिनिट. अधोक्षजचं घर. कारण मला आठवतंय मागे रुपाली अधोक्षजच्या घरी बसून प्लॅनिंग करायची. अधोक्षजच्या घरी ध्वज असू शकतो. आपण तिकडे जाऊन पाहूया का? हो, जाऊया तिकडे. असू शकतो तिथे. पण ते घर रिकामं आहे आता. तिथे कोणी राहतंय ते आधी बघावं लागेल. ते पाहू आपण. पण मला असं का वाटतं, इंट्युशन आहे मला की तिथे आपल्याला नक्की काहीतरी सापडेल.